We need to give them the moral and economic support that is required so that the shameful blemish of exploitation of children, whether it is criminal, commercial or sexual, is prevented. दारू प्यायचं, जुगार खेळायचं, गुटखा खायचं, मारायचं. तर मला काम करायची इच्छाच नव्हती, तरी मी काम करायचं. 3-4 वर्षाची असताना माझी आई मरण पावली. मग माझ्या वडिलांनी ना दुसरं लग्न केलं. मग 2-3 वर्ष झाले मला शाळा सोडली. मग मी कामालाच झालो. म्हणजे शेतात जायची, असं ऊस तोडायला, म्हशी चारायला डोंगरात जायची. सकाळची पहाटे 4ला उठायची, म्हशीतून घेऊन जायचं, मग लाकडं आणायची. मग 6-7ला आम्ही लाकडी घेऊन खाली यायची मुलींच्या पण. मग तिथनं आलो की मग आंघोळ करायची, जेवण करायचं सगळं. मग जेवून सगळ्या पप्पांना त्यांनी डबा द्यायचा. मम्मी मग बाळाला घेऊन बाहेर बसायची. मग पप्पांची कामच नाही आली की मग ते दारू पितात. त्यांना दारूला पैसे नाही दिले की मला मारायचे, लय पट्टा असे करायचे आणि लय मारायचे मला. मग माझा एक भाऊ आहे, तो माझ्या आधीचा आहे, त्याला एक हात नाही उजवा लहानपणापासून. मग तो पण माझ्या पप्पांच्याकडेच होता. मग पप्पा पण त्याला मारायचे. मग मला बघवत नव्हतं माझ्या भावाला मारायचं. जो दीपक आहे ना, तो रेल्वेतनं पडला. मग पप्पा आमचे काय गेला पण नाही. मग मी फोन केला मामानं, म्हटलं दीपक पडला आहे आणि जास्त बरं नाही, तुम्ही जा. मग मी जाताना मला पण म्हटलं जायचं नाही. मग मला पट्टीने मारलेलं आहे. मला मग घरात कोणून घातलं आणि पप्पांनी त्यांना त्यांच्या माहेरला गेलं सौतरमीच्या. मग म्हटलं पप्पा तुम्ही असं का करायला, भाऊ माझा मारायला जावं की. भावाला मेला तर मला 3 पोरं आहेत. मग पप्पाला आमची 3 पोरं होती. मग त्यांना सांभाळायचं, आम्हाला सांभाळायचं नाही. मग भावाला गेलो. मग मी असं जास्त रोजगार करायला लागलो. मग मी पैसे साठवले आणि मग माझ्या भावाला दवाखान्यात. I have a dream. We have a dream.